घराचा बिमोड तूच करू शकतेस आणि तू तो करायला हवास. मोठ्या बाईची आज्ञा आहे. तुम्ही काय बोलताय मोठ्या बाई? खरे अधोक्षजची शपथ. श्रीकलाच्या विरोधात ही जी लढाई सुरू झाली आहे ना, त्यात मी आनंदीबाई दिग्रसकर तुझ्या सोबत आहे. तुम्ही मला नाही, याचा अर्थ मी तुला स्वीकारलंय असा होत नाही. उगाच काहीतरी गोड गैरसमज करून घेऊ नकोस. तू मला आजही आवडत नाही. माझं माझ्या अधोक्षजवरती प्रेम आहे. माझं माझ्या घरावरती प्रेम आहे. बस. एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती. लहान असल्यापासनं मी तुझा राग राग करते, तुला घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तू माझा कधीच तिरस्कार नाही केला. जेव्हापासनं ही श्रीकला घरात आलीये तेव्हापासनं पाहते मी तुला. तू मात्र तिचा राग राग करतीये, तिच्यावरती आरोप करतीये. माझ्या लक्षात यायला हवं होतं की इंद्रायणी असं उगाच करणार नाही. याचा अर्थ श्रीकलामध्येच काहीतरी खोट आहे. श्रीकलाच डेंजर बाई आहे. बरोबर ओळखलं तिला. जेव्हापासनं ही श्रीकला घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासनं ती आपलं घर पोखरते. घरातल्या माणसांना, घराला बेचिला करण्याचा प्लॅन आहे. आधी मला वाटलं का ती तुझ्या विरुद्ध आहे. एकदमच खुश झाले होते मी. आशेची वेलच वाटली मला. ती चढत वर जाऊया आणि तुझा कायमचा नायनाट करूया असं वाटलं. कारण दिग्रसकरांच्या घरातनं तुला बाहेर काढायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. पण ती श्रीकला निराळीच निघाली. तू दारी तलवारच जणू. त्या तलवारीने ती तुझ्यावरती वार करू शकते, ती माझ्यावरती वार करू शकते, ती घरातल्या प्रत्येकावरती वार करू शकते. सगळ्यांना संपवू शकते, सगळ्यांना धोका आहे तिच्यापासून. आणि आता तर ती माझ्या अधोक्षजला आपल्या घरापासून तोडतोड. अधोक्षजला घरात बाहेर काढते, ती उद्या आपल्या सगळ्यांना बाहेर काढते. नाही बघ, अधोक्षजला घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे घर माझ्या अधोक्षजचं आहे. तो घरात थांबला पाहिजे. काही झालं तरी तू हे कर, माझ्यासाठी कर. तू हे करू शकते, मी तुझ्या सोबत. श्रीकलेच्या बाबतीत तूच हे करू शकतेस. तुला हे करावं लागलं. मला मोठ्या बाई, अधोक्षजसाठी
ह्या घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर. मी त्या श्रीकलेला जिंकू देणार नाही. या घराचं रक्षण करीत. वचन देते तुम्हाला. राखणदार. नागराज, तू असा अचानक नागराजा, हे सांगायचं होतं का तुला की माझा बेस्ट फ्रेंड अजूनही माझ्या सोबत आहे म्हणून? लय फडाफडा बोलले ना रे. सॉरी, माफ कर. पण माझी आई पण तू आणि बाप पण तू. दुसरं कोण आहे माझं? एकटी पडले म्हणून बोलले, पण तू खरंच मावली आहेस रे. या संकटात एकटी पडले आणि तू चमत्कार घडवलास. माझी सगळी जवळची माणसं, नारायणीताई, शकुंतला काकी, आदोक्षस, माझे व्यंकू महाराज माझ्या विरोधात येतात. पण तू अशा व्यक्तीला माझ्या बाजूला आणून उभं केलंस जिने कायम माझा दुस्वास केला, राग केला. अशा मोठ्या बाई आज स्वतःहून माझ्या बाजूने उभ्या आहेत. तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू माझा खरा पाठीराख आहेस. तूच माय, तूच बाप, तूच बंधू सखा, तूच दाता, तूच त्राता, माझा पाठीराखा. काका, बोलायचं होतं. अधोक्षज, अरे बोल की बाळा, तुला परवानगीची गरज कधीपासून वाटायला लागली? ते आपले मोबाईल शॉप आहे ना, त्याच्या मागे जगताप वाडा आहे, तिथे घर पाहिलंय मी. छान आहे. इंदू आणि मी आता जाऊन ऍडव्हान्स देऊन येईल. राम कृष्ण हरी. छान आहे सगळं, मस्त आहे. इंदूला पण आवडेल अशी जागा आहे ती. उद्याच जाऊ आम्ही तिकडे राहायला.
आता या सगळ्यावर मी काय बोलू रे? तू हे घर सोडून जाऊ नयेस असं मला वाटतं बघ. आपण सगळ्यांनी इथंच एकत्र आनंदाने राहावं अशी इच्छा आहे माझी. माणसं एकत्र राहिलं की घर आपोआप एकत्र राहील काका. आणि हे घर कायमचं दुभंगू नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय मी. दूर राहिलो तर एकमेकांची किंमत कळेल, प्रेम वाढेल. गोपाळ, आत ये जरा. काय गोपाळ, अरे आधू घर सोडून जातोय. मग? अरे मग काय, भाऊ आहेस ना त्याचा. अरे समजाव त्याला, त्याला सांग की नको सोडून जाऊस आपलं घर. हे बघा, माझ्या निर्णयात कुणी कसला हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. त्यामुळे ऍज अ पॉलिसी मी सुद्धा कुणाच्याच निर्णयामध्ये कसलाच हस्तक्षेप करत नाही. त्याने निर्णय घेतलाय म्हणजे तो निभवायची ताकद असेल त्याच्यात. हे बघे अधोक्षज, तू आता काही लहान नाहीस, त्यामुळे मी तुला काही सांगायला जाणार नाही. त्याकरता तुझी 150 आणि बायको आहेच. दादा, तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नव्हती. व्यंकू महाराजांशी बोलायला लागू नये म्हणून तुझ्याशी बोललो. जिथे असशील तिथेच सुखी राहा. ऑल द बेस्ट. कोणी केलाय चहा? मी केलंय मोठे बाई. काय झालं? वाटलंच, एकदम फुलकावणी झालाय. बिकार. घरात कोणाला देऊ नको, मरतील लोक. जी, घे. जी मी दुसरा बनवते तुमच्यासाठी. काही नको, टाकून द्या. इंदू, मी आता घर बघून आलोय. ते चांगलंय. आपण दोघं जाऊन बघून येऊ आणि उद्याच्या उद्याशी शिफ्ट होऊन जाऊ तिकडे. हा तू, अरे काय इतकं करतोय तू? हिच्यामुळे झालंय. हिच्यामुळे माझं घर दुभंगलं, माझा पोरगा माझ्यापासून तुटलाय. आई, पुन्हा पुन्हा तेच नको बोलूस. काय सारखं सारखं तेच लावलंय. माझ्या निर्णयात काहीच बदल होणार नाही. मी ना, एक मिनिट, मी बोलतोच त्यांना. हॅलो हॅलो, जगताप. हा, ती प्रॉपर्टी फायनल करून टाका. हो, आज संध्याकाळीच मी ऍडव्हान्सचा चेक देऊन टाकतो. हो. अधोक्षज दादा, थांबा. तुम्ही अजिबात हे घर सोडून जायचं नाहीये. तुम्ही प्लीज असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. अहो, इंद्रायणी ताईच बोलल्यात ना मला. घरातल्याच आहेत ना त्या. सोडून द्या ना हा विषय. आता घर म्हटलं की भांडायला भांडायला लागायचंच. पण कोणी घर सोडून जातं का एवढ्या तेवढ्या भांडणावरून? नाही ना. दादा दादा, मी रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्यासाठी तरी या घरात थांबा. तुम्ही जर या घरात थांबलात ना तर सगळ्यात जास्त आनंद हा मला होणार आहे. ही तर लईच नाटकी निघाली. मला काही माहिती नाही. तुम्ही हे घर सोडून जायचं नाहीये, बस प्लीज. श्रीकला, खरंच किती मोठ्या मनाची आहेस ग तू. माझ्या जवळच्या व्यक्तीचं पण एवढं मोठं मन असलं असतं तर. असो, तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. पण सॉरी,
माझ्या निर्णयात काहीच बदल होणार नाही. सॉरी. ताई, इंद्राणी ताई, प्लीज तुम्ही तरी समजावा ना अधोक्षज दादांना. आता झाला तुमचा गैरसमज, पण मी मनात ठेवलंय का काही? नाही ना. होतात ना गैरसमज. इट्स ओके. तुम्ही समजावा ना प्लीज. प्लीज हे घर सोडून जाऊ नका. मोठ्या बाईंकडे बघा. बघा कसा चेहरा झालाय त्यांचा, काय अवस्था झाली आहे त्यांची. एका आईला आपल्या मुलाचा विरह सहन होईल का? नाही ना. त्यांच्यासाठी तरी बोला ना अधोक्षज दादांची. प्लीज प्लीज घर सोडून जाऊ नका. आता अधोक्षज दादांनी निर्णय घेतला आणि ते निर्णयाचे खूप पक्के आहेत. त्यांनी ठरवलंय तर ते जाणारच या घरातून. कोणी अडवू शकत नाहीये त्यांना. पण माझ्यासाठी एकदा प्रयत्न करा ना प्लीज. मी समजावून बघितलं, तो ऐकत नाही. हिच्यामुळे माझ्या घराचं वाटोळं होतंय. तोडतीयस माझं. प्रयत्न करत बाजूला. मोठ्या बाई ऐका ना. मोठ्या बाई. ओ राखणदार, शेवटी मी तुम्हाला या घरातून बाहेर काढलंच. बोलले होते ना की श्रीकला जे बोलते ते करतेच. आता तुम्ही बघा या घराची मी कशी वाट लावते. हो मोहितराव, डोळ्यात फुटलेत काय? दिसत नाही का? जेल काय झाली, सरपंचकी काय गेली. लय शरीफ झालाय वाटतं मोहितराव. काय टोचे मारताय काय? हो, लायकी आहे का तुमची तेवढी? माझी लायकी. माझी लायकी. हात कोण हो तुम्ही? तुमची लायकी तर काढली हिंदी आणि आधुनिक. अय करिश्मा का करिश्मा, आम्ही तुम्हाला सहन करतोय त्याला एक मोठं कारण आहे. हो, काय कारण आहे? ते जाऊ द्या. आम्हाला असं कळलं की काल तुमच्या घरामध्ये लय मोठे राडे झाले. काय झालं? हा झालेत. तुम्हाला काय करायचेत नसत्या चौकशा? सांगतो की. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. घ्या. घ्या हो. माहिती पुरवणाऱ्या खबरीला लई पैसे चारतो आम्ही. घ्या. या 10 नोटा माहिती न सांगणाऱ्या, बाकी सगळ्या नोटा माहिती सांगणाऱ्या. मिळतील, पण आधी माहिती तर सांगा. सांगते की. लय मोठी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त नोटा वाढवा. वाढवू नोटा आम्ही, पण आम्हाला माहिती वेळच्या वेळी मिळाली पाहिजे. हो, सांगते. काय झालं?
मला दिलेल्या वचनाचा विसर पडलाय का तुला? का नाटकं केलीस वचन देण्याची? ना मी नाटक करते ना मी काय विसरलीये मोठ्या बाई. आदोक्ष जे काय बोलत होता? आ? दुसरं घर पाहिलंय म्हणाला, ऍडव्हान्स देण्याच्या गोष्टी करत होता. ते काय होतं? अहो त्यात माझी तुझी चूक आहे. एका शब्दानं सांगता नाही आलं मला. खोटं बोलताना जीभ झडत कशी नाही तुझी? अध्यक्ष त्याच्या निर्णयावर इतका ठाम आहे, मला नाही वाटत तो थांबेल. त्याला थांबावं लागलं. वचनात अडकलीस.